राहू द्या. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका साईडला संघ जी हनुमान सोनगाव आणि त्याच्या विरुद्ध टीम ओम साई पळू या दोन दरम्यान सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सिंगापूर वॉरियर्स चषक 2026 चा हा पहिला पर्व या स्पर्धेचा दिवस क्रमांकही पहिला आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. एका साईडला संघ जी हनुमान सोनगाव आणि त्याच्या विरुद्ध टीम ओम साई पळू. त्याच्यानंतर आपण आज खऱ्या अर्थानं सिंगापूर वॉरियर्स संघाला प्रमुख पाहुणे लाभलेले आमचे तानाजी वरे यांचं करूया इच्छितमान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. या तानाजी वरे सर आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं तुमचं केलं जातं इच्छितमान सन्मान. मुख्य आयोजक किरण याच्या शुभ हस्ते केला जातो इच्छितमान सन्मान. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतिमफूल गुच्छ देऊन तानाजी वरे यांचं केलं जातं इच्छितमान सन्मान. धन्यवाद सर आपण या स्पर्धेला मोलाची भेट दिल्याबद्दल. पुन्हा एकदा मी तुमचं करतो शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. स्कोरर साठी या तेजेश आपण स्कोरर साठी बसण्यासाठी यायचं आहे. तेजेश ऑफिशियल कॉल आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या थोडस सहकार्य करा तेजेश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाहेरमध्ये निखिल भोईर आणि रोहिदास पवार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जी हनुमान सोनगाव संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना बाहेरमध्ये रोहित पवार आणि निखिल भोईर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाहेरमध्ये सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. HB ब्रदर्स या चॅनल वरती आपण नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. मंचावरती थोडासा आवाज कमी करा, गोंधळ करू नका. ओके मॅच ऑन. पहिला बॉल षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज विवेक देसली. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी बाहेर मध्ये बन्नाट वेग होता परंतु देखील डाव्या बाजूला बॉल ठेवला. पंचांच्या माध्यमातून देखील बाहेरची सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाट बॉल आणि बाहेरच्या मदतीने टीम जी हनुमान सोनगाव संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती जमा होताना पाहायला मिळेल. पण एकदा गोलंदाज विवेक षटकातील देखील पहिला बॉल बाहेर आला होता. पण एकदा पहिला बॉल पेगावा लागला. तो बॉल देखील डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. चांगलं गोलंदाजी मैदानाच्या हातमध्ये हाताळले जाते. सामना क्रमांक 3 मैदानाच्या हातमध्ये आपण पाहत आहोत. एका साईडला संघ जी हनुमान सोनगाव आणि त्याची विरुद्ध टीम ओम साई पळू. षटकातील दुसरा बॉल गोलंदाज मार्फत गोलंदाज विवेक आणि स्ट्रायकिंगचा विचार करता रोहिदास. चांगला बॉल मैदानाच्या हातमध्ये देखील चेस झाला. बघता एक धाव वेगाने म्हटले. दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना बाहेर म्हणजे दोन धावेच्या मदतीने धावा फलकाचा विचार केला तर 3 धावा. स्ट्रायकिंग पुन्हा एकदा रोहिदास पवार गोलंदाज विवेक. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अनसक्सेसफुल. मैदानाच्या आतमध्ये देखील डॉट बॉल होता बॅटमॅन बन्नाट वेग होता. मैदानाच्या आतमध्ये स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु देखील बॅट पासून बॉल थोडासा दूर राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातोय. डॉट बॉल सुंदर गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून बाहेर षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना गोलंदाज विवेक आणि स्ट्रायकिंग एंडवरती रोहिदास. कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बॉलचा वापर केला. तो बॉल देखील इष्टांवरती आदळताना पाहायला मिळतो. इष्टा दाखवूनच का मैदानाच्या आतमध्ये विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 1 टीम जी हनुमान जो सोनगाव संघाला पहिला विकेट. रोहिदास पवार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पन्नाट वेग देखील बॉलला पाहायला मिळतो आणि तो वेग इष्टांवरती आदळताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रोहिदास पवारच्या माध्यमातून अर्जुन भोईर
तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाबा फलकाचा विचार केला तर षटक क्रमांक 1 खेळ चालू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धाबा नवीन फलंदाज अर्जुन भोईर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. रोहिदास पवार अतिशय देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळणार होती, परंतु कुठेतरी देखील बॅटनं साथ दिली नाहीये आणि बॉल इष्टांवरती आदळताना पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये टीम जी हनुमान सोनगाव संघाला पहिला विकेट रोहिदास पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्जुन भोईर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर अर्जुन भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निखिल भोईर पाहायला मिळेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्क होते गोलंदाज विवेक देसले अतिशय चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. विकेट पंचांनी देखील आकाश कोट बट वळवला. बॅटचा कडा घेऊन बॉल पंच विकेट आणखी मैदानाच्या आतमध्ये देखील विकेट घोषित केला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अर्जुन भोईरच्या माध्यमातून टीम जी हनुमान सोनगाव संघाला लागताना पाहायला मिळतं. समीर भोईर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. चौथ्या क्रमांकावरती धाबा फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धाबा. षटक क्रमांक 1 खेळ अजूनही मैदानामध्ये चालू असताना उर्वरित षटक क्रमांक संपला. एक षटक समाप्तीनंतर धाबा फलकाचा विचार केला. पंच सामना षटक संपला. एक बॉल ओके. षटक समाप्तीचा सिग्नल. पहिला बॉल वाईड होता आणि शेवटचा बॉल डॉट. धाबा फलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळेल. 2 गडी बाद झाला तर रोहिदास पवार आणि अर्जुन भोईर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. तर नवीन फलंदाज समीर भोईर मैदानामध्ये दाखल झाला आणि पाहायला गेलं तर निखिल भोईर सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. तो निखिल भोईर षटक क्रमांक 2 चा खेळ पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. धाबा फलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धाबा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क होते गोलंदाज स्वप्नील देसले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क होते सजीव उत्तर पाहायला मिळतो. पहिला षटकाचा खेळ अतिशय चांगला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 3 धाबा 2 विकेट त्या षटकामध्ये पाहायला मिळालं. विवेक देसले गोलंदाज मार्क होते होता अतिशय चांगले गोलंदाजी राहिले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क होते गोलंदाज स्वप्नील देसले येताना पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग टीमचा विचार केला तर निखिल भोईर पाहायला मिळतो. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. मोठा पटका समोरच्या दिशा निवडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पटका जबरदस्त. एक टप्पा खाला आणि दुसरा टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाताना पाहायला मिळतो. चौकारासाठी 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 7 धाबा. अतिशय चांगला देखील पटका मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 ची देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये 4 धाब्याने होताना पाहायला मिळते. पहिला बॉल फेकला गोलंदाज स्वप्नील देसलेनं आणि त्या बॉलवरती देखील निखिल भोईरनं चौकार खेळताना पाहायला मिळाला. षटकातील दुसरा बॉल आणि समोर पण एकदा निखिल बॅटचा आतील कडा घेऊन बॉल देखील मागची दिशा शोधतोय. बॉल फाईन लेग मध्ये वेध घेतोय चौकारासाठी 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 11 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटचा देखील बाहेरील कडा घेऊन बॉल सेकंड स्लिपच्या हातामधून सुटतोय आणि बॉल थर्ड मॅन कडे वळताना पाहायला मिळाला चौकारासाठी. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज स्वप्नील देसले पहिला बॉल चौकारासाठी खर्च केलाय. दुसराही बॉल चौकारासाठी खर्च केलाय. 2 बॉल मध्ये 8 धाबा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज स्वप्नील. षटकातील देखील तिसरा बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय का. समोर जर पाहायला गेला तर निखिल भोईर पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने 2 बॉल खेळला. 2 बॉल मध्ये 8 धाबा संघाला मिळवून देण्याचं काम केलं. षटकातील देखील तिसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बघता बघता प्रणव बॉल पर्यंत पोहोचला. धाबाची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली. पैकी थोडीशी लेट आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 13 धाबा.
पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर फटका, मैदानाच्या आतमध्ये बॉल थोड मॅट करी बळताना पाहायला मिळतो आणि बॉल बाउंड्री यांच्या बाहेर चौकारासाठी निघून जाताना पाहायला मिळाला. चौकार आला, चौकाराच्या मदतीने धाबा फलकावरती 17 धाबा. षटक क्रमांक 2 सेकंड मैदानामध्ये चालू असताना धाबा फलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबाईलमध्ये 17 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. थोडंसं षटक मैदानाच्या आतमध्ये महागडा ठरताना पाहायला मिळतो. स्वप्नील देसलेचा पाहायला गेलं तर पहिला बॉल चौकारासाठी खर्च केला होता, दुसरा बॉल चौकारासाठी, तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा. त्याच्यानंतर आता ज्यांचं शुभ आगमन झालं खऱ्या सिंगापूर वारियर चषक 2026 हा मारण संग्राम खऱ्या हेमंत देशमुख सरांचं शिव देखील आगमन होताना पाहायला मिळतं. मी सरांना विनंती करते आपण व्यासपीठावरती स्थानपणे व्हा. खऱ्या अर्थानं तुमचं या स्पर्धेची पद्धतीने केलं जाईल इच्छित मान सन्मान. धपा तबलकाचा विचार काय तर सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 सेकंड चालू असताना गोलंदाज मार्गवरती गोलंदाज स्वप्नील देसले पाहिला मिळतो. उर्वरित अजूनही षटकातील शेवटचा बॉल धपा तबलकाचा विचार केला तर 21 धाबा आणि स्ट्रायकिंग एंडवरती निखिल भुईर पाहायला मिळतो. चांगला फटका पुन्हा एकदा देखील एक्स्ट्रा कव्हर गेला फटका सजवला क्षेत्ररक्षक होता त्या देखील जल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केला. बघता बॉल देखील मैदानाच्या बाहेर निघून जातो चौकारासाठी. या षटकामध्ये 4 चौकार खर्च केलेत गोलंदाज स्वप्नीलला. षटक समाप्तीचं शिग्नल षटक क्रमांक 2 सेकंड मैदानाच्या आतमध्ये संपला. 5 चौकार खर्च केला त्या गोलंदाजानं अर्थात स्वप्नील देसलेनं. धाबा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 25 धाबा. नक्कीच थोडस आपण बाजूला वळत आहोत. हेमंत देशमुख यांचं खऱ्या अर्थाने या मंचावरती शुभ आगमन झालं. आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने त्यांचं करूया इच्छित मान सन्मान. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सतीश मोरे आला. पहिला बॉल फेकला आणि पहिल्या बॉलवरती आडवं बाट न पटका जबरदस्त सजवला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर गल्लीमध्ये चौकारासाठी 4 आणि 4च्या मदतीने धाबा फलकावरती 29 धाबा. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या हातामध्ये समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकार पुन्हा एकदा सतीश मोरे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या हातामध्ये धक्का क्रमांक 3 टीम जय हनुमान सोनगाव संघाला लागतो. तिसरा विकेट. समीर मैदानाच्या बाहेर. एक बॉल देखील चौकार खेळला. दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत होता परंतु देखील फटका मैदानाच्या आतमध्ये फसला. क्षेत्ररक्षण अतिशय चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नवीन फलंदाज विपुल शिरोशी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाबा फलकामध्ये सध्याच्या घडीला 3 गड्याच्या मोबाईलमध्ये 29 धाबा. मिड इनिंग मध्ये आमचे प्रमुख पाहुणे यांचं केला जाईल इच्छित मान सन्मान. खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला देखील भरपूर प्रमुख पाहुणे प्रतिसाद देत आहे. खरं तर सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी शब्द सुमनानं इच्छित स्वागत करतो. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये बॅट बॉल थोडीशी दिशा मैदानाच्या आतमध्ये करा पाहायला मिळाली. गोलंदाज मार्क होते गोलंदाज सतीश मोरे पाहिले मिळतो. पहिला बॉल चौकारासाठी, दुसरा बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये वाट फेकला. बॅटचा देखील आतील कडा घेऊन बॉल सेकंड स्लिपच्या हातामध्ये अतिशय चांगला जजमेंट होतो. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान सोनगाव संघाला लागतो. हा विपुलच्या माध्यमातून
स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाबा फलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3चा खेळ अजून मैदानामध्ये चालू असताना गोलंदाज हे सतीश मोरे पाहायला मिळतो. समोर खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हर मध्ये पटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं पाहायला मिळालं. सिंगल धाव बनले, दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु फेकी मैदानाच्या हातामध्ये चांगली पाहायला मिळाली. बघता बघता एक धाव एका धाब्याच्या मदतीनं धाबा फलकावरती 4 गड्याच्या मोबाईलमध्ये 31 धाबा. समोर पाहायला गेला तर बिग हिटर ज्याला ओळखलं जातोय खऱ्या अर्थानं टीम जी हनुमान सोनगाव संघाकडनं स्वप्नील पाहायला मिळतो आणि स्वप्नीलच्या बॅट मधनं पुन्हा एकदा तळाकीदार येतोय फाईन लेग मध्ये षटकार. सॉरी निखिल भोईर. ऑफिशियल कॉल खेळाडू कक्षामधून आवाज करू नका आणि आता पॅनलाइज केला जाईल. आमच्यापर्यंत ऑफिशियल कॉल पोहोचलाय, खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाहीये. म्हणतो निखिल भोईरच्या बॅटमधनं मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण एकदा बाटना फटका सजवला. क्षेत्ररक्षक देखील तिथे पाहायला गेलं तर चांगलं पाहायला मिळालं. बघता बघता एक धाव वेगानं बनले, एका धावेवरती थांबवलं. बघता बघता एक धाव आणि एका धावेच्या मदतीने षटक समाप्तीचं सिग्नल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धाव फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अजूनही उर्वरित पहिल्या डावामधील देखील 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज मार्गवती गोलंदाज नवीन 38 धावा बाय द मिस्टेक. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज मनोज वाघ येताना पाहायला मिळतो. शाहीन यांचा विचार केला तर निखिल खऱ्या अर्थाने निखिल आज मैदानाच्या आतमध्ये धाबांचा डोंगर असण्याचं काम केलं. वैयक्तिक पाहायला गेलं तर 8 बॉल मध्ये 27 धाबा पाहायला मिळतात. स्लोवर गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. गोलंदाज मनोज वाघना पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट. षटक क्रमांक 4चा खेळ चालू असताना पहिला बॉल डॉट. स्लोवर गतीचा गोलंदाज टीम ओम साहेब पळू संघाकडून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज आणि समोर निखिल मोठा फटका खेळून काढलाय आणि बॅट फटका जबरदस्त बॉल पाठवून दिलाय. डेड मिड विकेटच्या डोक्यावरनं येतो हा षटकार. 6 धावेच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 44 धाब्यांवरती संघ जय हनुमान सोनगाव संघ खेळताना पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान सोनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये देखील धाबांचा डोंगर रस्त्याचं काम केला. तो म्हणजेच निखिल भोईरच्या बॅटमधनं मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. गोलंदाज पण एकदा मनोज वाघ समोर समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जमिनी लगतचा फटका खाली क्षेत्र निवडला. बॉल समोर निघून जातोय सीमा पार चौकारासाठी. 4 धावेच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 48 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अतिशय चांगला देखील स्कोर कार्ड बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईरच्या माध्यमातून केलं जात आहे. वैयक्तिक 11 बॉल 37 वरती खेळताना पाहायला मिळतो. हा फलंदाज बिग हिटर ज्याला ओळखलं जाईल तो म्हणजेच टीम जय हनुमान सोनगाव संघाकडनं निखिल भोईर. मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईरचं वादळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मार्गवती गोलंदाज पण एकदा मनोज वाघ आणि स्ट्रायकिंग इनवरती निखिल भोईर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक प्रणव बॉल खाली मैदानाच्या आतमध्ये वेगानं जातो परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाल्या. बघता बघता झेल मैदानाच्या आतमध्ये देखील जमिनीवरती आदळल्या आणि बघता बघता 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 50 धाबा जमा होताना पाहायला मिळतील. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये टीमा जय हनुमान सोनगाव संघाने बनवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज पण एकदा मनोज वाघ आणि स्ट्रायकिंग इनवरती निखिल भोईर पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. धाबाची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बघता बघता देखील इथे जीवदान मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा देखील स्वप्नील जसा होता तसा जाग्यावरती ठामपणाने उभा राहिला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मनोज वाघ आणि स्ट्रायकिंग इनवरती निखिल भोईर. अखूट टप्प्याचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये देखील वाट बॉल दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. उजव्या इच्छेच्या बाजूला बॉल ठेवला.
तिसऱ्या पंजाची मदत DSR घेतलेला आहे टीम ओमसाई पळू संघानं. वाईड बॉल. षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा निखिल भोईर. समोर समोर खेळण्याचा प्रयत्न करा. दाबाची संधी मैदानाच्या आतमध्ये देखील विकेट. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये दाबादाब फुलकावरती 51 धावा, विजयासाठी 24 बॉल आणि 52 धावांची गरज असताना टीम ओमसाई पळू संघ लढताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जाऊ आपण थोडस स्वागत कक्षामध्ये. आताच यांचं शुभ आगमन झालं करण्यात आणि या स्पर्धेला मोलाची भेट दिली. हेमंत देशमुख सरांना देखील आताच त्यांचं शुभ आगमन झालं करण्यात आणि त्या या स्पर्धेच्या वतीने त्यांचं करूया आपण इच्छित मान सन्मान. माईची उबदार शाल प्रेमाचा प्रतिम पुलक उच्च देऊन हेमंत देशमुख सरांचं केलं जाईल इच्छित मान सन्मान. राजेश वाळकोळी यांच्या शुभ हस्ते केला जातो इच्छित मान सन्मान. हेमंत देशमुख सरांचा आता शुभ आगमन झालं खऱ्या अर्थाने त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने इच्छित मान सन्मान. माईची उबदार शाल आणि प्रेमाचा प्रतिम फुल गुच्छ देऊन त्यांचं केलं जातं इच्छित मान सन्मान. झालेल्या मॅचचा पंच बॉल कमेंट बॉक्स मध्ये फेका. यानंतर सामना वेटिंग संघ विपक्षी टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव. जय हनुमान सोनगाव संघाने 24 बॉल मध्ये तब्बल 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा बनवल्यात. विजयासाठी लक्ष्य असणाऱ्या 52 धावांचं टीम ओमसाई पळू संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. प्रणव मोरे आणि विवेक देसले ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्गवती गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी टीम जय हनुमान सोनगाव संघाकडनं षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज लगेच सज्ज करायचा आहे टीम जय हनुमान सोनगाव संघ. चला जास्तच वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अजून देखील पहिल्या फेरीमधील एक सामना खेळवायचा आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज निखिल षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती सज्ज होताना पाहायला मिळतं. शॅगिनींचा विचार केला तर प्रणव नौशाक यांचा विचार केला तर विवेक ही सलामीची जोडी टीम ओमसाई पळू संघाकडनं सलामीसाठी खेळताना पाहायला मिळते. चला पंच मॅच ऑन. निखिल गोलंदाज मार्गवती षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी इथं पाहायला मिळतं. शॅगिनी यांचा विचार केला तर प्रणव आणि नौशाक यांवरती विवेक 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम ओमसाई पळू संघाकडनं पाहायला मिळते. मॅच ऑन. मीटिंग आपण एन्जॉय करणार आहोत. बॅटचा कडा मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 1
प्रणव मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळेल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा देखील आतिलकडे घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मिसवला होता. ओमसाहेब पळू संघाला पहिला विकेट प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्वप्नील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. बाबन दवेंचा पटला करीत असताना कुठेतरी देखील ओमसाहेब पळू संघाकडनं पहिला बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पटका फसला आणि तिथे विकेट किपरच्या माध्यमातून सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 1 निखिलच्या हातामध्ये सोपवला. पहिला बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती एक विकेट मिळवला असून देखील षटकामधील 5 बॉल गोलंदाज पण एकदा निखिल आणि समोर स्वप्नील. खोलीवर टप्प्याचा बॉल भन्नाट वेग देखील बॉलला पाहायला मिळतो. षटकातील दुसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी टीम जी हनुमान सोनगाव संघाकडनं पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निखिल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये देखील अतिशय चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. षटकातील तिसरा आणि समोर पाहायला गेला तर स्वप्नील समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका देखील चांगला पाहायला मिळतो. खाली क्षेत्र निवडला. क्षेत्ररक्षक देखील बॉलचा पाठलाग करतो, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल होता. बॉल वेगाने एक टप्पा खाऊन बॉर्डर लाईन क्लिअर करतोय चौकारासाठी. 4 आणि 4 धावेने टीम ओमसाई पळू संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल स्वप्नील डॉट खेळला होता, परंतु देखील षटकातील तिसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 4 धाव्यांसाठी बॉल पाठवून दिला आणि 4 धाव्याने संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळेल. पण एकदा गोलंदाज निखिल आणि समोर स्वप्नील. भन्नाट वेग होता. मैदानाच्या आतमध्ये दिशा थोडीशी खराब आली. डाव्याशीच्या बाजूला बॉल ठेवला आणि पंचाने तिथे वाईड बॉल घोषित केला. वाईडच्या मदतीने धावा फलकावरती 5 जोडल्या जातील. एक गडी बाद झाला. अर्थात प्रणव मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळाला. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देखील कुठेतरी पटका फसला. तिथे विकेट किपरच्या माध्यमातून सुंदर झेल आणि नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये दाखल झालाय. अतिशय चांगला फटका कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. एक टप्पा काढलाय आणि दुसऱ्या टप्प्याने बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करतोय जातोय स्वप्नीलच्या बॅटमधनं. मिड इनिंग मध्ये दुसरा चौकार. 4 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 9 धावा फलकावरती जोडताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम ओमसाई पळू संघाकडनं स्वप्नीलच्या माध्यमातून मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं गेलं तर निखिल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये धावांचं डोंगर रचण्याचं काम करत होतं आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होताना गौरवनं आपलं मैदान सोडला आणि स्वप्नील मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल डॉट खेळला. दुसरा बॉलवरती चौकार आला. तिसरा बॉल वाईड आणि पुन्हा एकदा तिसरा बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वप्नीलच्या नावानं येतो हा ब्रँडेड षटकार. 6 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 15 धावा. अतिशय चांगला स्कोर कार्ड बनवण्याचं काम केलं होतं निखिलनं. तो देखील स्कोर कार्ड पार करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून देखील मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. पहिल्या डावामध्ये निखिल नावाचं वादळ आणि दुसऱ्या डावाला इथे पाहिलं गेलं तर स्वप्नील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा देखील आखूड टप्प्याचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्पा. दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाईड बॉल पंचानं घोषित केला. वाईड बॉल वाईडच्या मदतीने धावा फलकावरती 16 धावा. दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये निखिलची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला होता. दुसरा बॉल डॉट होता, परंतु सातत्याने तिसऱ्या बॉल पासून थोडस षटक खराब पाहायला मिळतो. समोर बॅटन फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक देखील बॉल खाली होता. मैदानाच्या आतमध्ये झेल झाला. ड्रॉप बघता मिळाले जीवदान. या जीवदानाचं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फायदा घेताना पाहायला मिळेल. षटक समाप्तीचे शिग्नल षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावा फलकाचा विचार करता सध्याच्या घडीला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी 18 बॉल आणि 35 धाव्यांची गरज असताना टीम ओमसाई पळू संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना खऱ्या अर्थाने पाहिलं तर
सिंगापूर वारियर चषक 2026 हा महारणसंग्राम पर्व पहिला स्पर्धेचा देखील चौथा सामना आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ बेरेवाडी आणि त्याच्या विरुद्ध टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव. वेटिंग संघ होता त्या जागेवरती कुठेतरी देखील बेरेवाडी संघ उपस्थित झाला करत आणि त्याचे या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. या लगेचच आपण टॉस करणार आहोत. बेरेवाडी विपक्ष टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये दाखल व्हा. आपला टॉस केला जातो. हेमंत देशमुख याच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. करताना प्रमुख पाहुणे म्हणून आज या स्पर्धेसाठी लाभलं. करताना त्या प्रमुख पाहुण्यांचे शुभ हस्ते करूया आपण टॉस. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगणारा. एका साईडला संघ बेरेवाडी आणि त्याच्या विरुद्ध टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव. आमचे प्रमुख पाहुणे हेमंत देशमुख यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. तत्पर्यंत जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1-2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना पहिला बॉल वेगाने फेकला परंतु त्या बॉलवरती मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मध्ये येतोय. हा पुन्हा एकदा चौकार. 4-4च्या सैन्यात आपण तो विचार केला तर 21 धाबा. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली तर स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्यानं वैयक्तिक 19 वरती खेळताना पाहायला मिळतो. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल गोलंदाज मार्गमध्ये गोलंदाज सार्थक पाहायला मिळतो. पहिला बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती 4 धाबा खर्च केलेत आणि तो पाठनं फटका जबरदस्त पाहायला मिळतो. बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट मध्ये चौकारासाठी 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने धाबा फलकामध्ये 25 धाबा. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलनं सजवला. धाबा फलकाचा विचार केला तर 25 धाबा. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू असताना पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्याही बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सार्थक. समोर पाहायला गेलं तर फलंदाज स्वप्नील पाहायला मिळतो. अतिशय चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण एकदा सार्थक आणि समोर स्वप्नील. अतिशय चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक होता मैदानाच्या आतमध्ये. झेल देखील होता परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल झाला. बघता बघता ड्रॉप. एक धाव एका धावेच्या मदतीने धाबा आपल्याकडे विचार करता 26 धाबा. चला टीम बेरेवाडी संघाचा संघ कर्णधार लगेचच याचा आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा सार्थक आणि समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नजाकत बॉल पाठवून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरना. षटकारासाठी कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवताना पाहायला मिळतो. फलंदाज विवेकच्या बॅट मध्ये तो हा मोठा फटका. 6 आणि 6 धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 32 धाबा. पुन्हा एकदा सार्थक. पुन्हा एकदा बॅटला फटका जबरदस्त पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षण तितकंच चांगला. मैदानाच्या आतमध्ये केतनच्या माध्यमातून झेल सुरेख मैदानाच्या आतमध्ये टिपला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम ओमसाहेब पळू संघाला लागतो हा विवेकच्या बॅट मधला दुसरा विकेट. ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाबा फलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धाबा. आपण टॉस करणार आहोत. एका साईडला संघ बेरेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट टीम मोर्या प्रतिष्ठान जायगाव याच्यामध्ये देखील सामना रंगणार आहे. 32 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाल्यात. आयोजक कमिटीच्या वतीनं केला जाईल टॉस. पुन्हा एकदा सार्थक आणि समोर ओमकार होता. ओमकारच्या बॅट मध्ये इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता कव्हर मध्ये परंतु क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्तीचा सिग्नल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्तीनंतर धाबा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. आपण टॉस करणार आहोत. शुभम मोर्या प्रतिष्ठान जायगाव संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय टीम बेरेवाडी संघाला दिलाय. त्यापर्यंत दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. सगळं चालू असलेला सामना आपण एन्जॉय करीत आहोत. एका साईडला संघ जय हनुमान सोनगाव विपक्ष टीम ओमसाहेब पळू अजूनही विजयासाठी
सचिन षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी इथे बाहेर मिळतो. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दिशा खरं पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सचिन आला. डाव्या इच्छेच्या बाजूला बॉल ठेवला. पंचाने तिथे वाईट बॉल घोषित केला. वाईटच्या मदतीने धाबा दाखल विचार केला तर 33 धाबा. 12 बॉल 19 धाबा. अजून इथून पुढे मॅच मध्ये समीकरण समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बॉलचा वापर केला. बघता बघता देखील बॉल कव्हर मध्ये पाठवला. तिथे एक धाव एका धावेच्या मदतीनं धाबा दाखल विचार केला तर सध्याच्या घडीला 34 धाबा. अजूनही विजयासाठी 11 बॉल 18 धाबा. गोलंदाज सचिन समोर पाहायला गेलं तर स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बाळा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतं. न स्ट्रायकिंग एंडवरती सुपनील आणि गोलंदाज सचिन. टप्प्याचा बॉल होता. कव्हर मध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. खाली क्षेत्र निवडलं. बॉल बाउंड्री लाईन शोधतोय. चौकारासाठी 4 आणि 4 धावेच्या मदतीनं धावा दाखलकावरती 38 धावा जमा होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सचिन समोर पाहायला गेलं तर बाळा पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बाळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुलटास बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला होता. दिशा थोडीशी खराब आल्या. वाढ बॉल उजव्या दिशेच्या बाजूला बॉल ठेवला. पंचाने वाईट बॉल घोषित केला. वाईटच्या मदतीने धावा दाखल करते. 39 धावा जमा होताना पाहायला मिळतील. 52 धावांचा पाठलाग करीत असताना टीम ओम साई पळू संघ सध्याच्या घडीला 39 वरती खेळते. पुलटॉस बॉल व बॅटन फटका सजवला. सेकंड स्लिप बॉल पर्यंत पोहोचला. बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव एका धावेच्या मदतीने धावा दाखल करता विचार केला तर सध्याच्या घडीला 40 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पण एकदा स्ट्रायकिंग यांचा विचार केला तर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका सोडवलाय. घुटना टेक आणि मैदानाच्या बाहेर षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावा दाखल विचार केला तर 46 धावा. कमालीच्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देखील स्वप्नाच्या बॅटमधून मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. एकदा सचिन आणि समोर स्वप्नील. फुलटॉस बॉल समोर जागा बनवला. क्षेत्ररक्षक बॉल खाली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आतमध्ये चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळेल. मोठाले फटके सजवत होता. वैयक्तिक 10 बॉल 35 वरती खेळत होता. फलंदाज 31 वरती खेळत होता. परंतु कुठेतरी देखील 11व्या बॉल वरती आपला विकेट सोडावा लागला. 11 बॉल 31 धावेना फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतो. अजूनही विजयासाठी 6 बॉल आणि 6 धावांची गरज. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 षटक समाप्त नंतर धावा फलकाचा विचार करता सध्याच्या घडीला धावा फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. विजयासाठी अजूनही 6 बॉल 6 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. सिद्धेश मोरे नॉन स्ट्राईक इंडियामध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक इंडियाचा विचार करता तर बाळा रोहिदास पवार षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतो. रोहिदास पवार कडे देखील षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज केला. 6 धावा रोखण्याचं काम देखील रोहिदास पवार करणार आहे. आणि दुसऱ्या साईडला जर पाहिलं तर बाळाच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये देखील 6 धावा बनल्या जातील. तर दुसऱ्या साईडला रोहिदास पवार 6 बॉल मध्ये 6 धावा रोखण्याचं काम करताना पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा. शेवटचे 6 बॉल अजून विजयासाठी 7 धावांची गरज. मॅच ऑन. गोलंदाज स्वप्नील अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये कव्हर मध्ये येतो. हा विजेता स्वयंसेवक चौकार षटकार. स्वयंसेवक चौकार
4 धाब्यासाठी बॉल निघून जाताना पाहायला मिळतो. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये बाळाच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. कव्हरमध्ये फटका जबरदस्त सजवला. 4 धाब्याच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला धाबा फलकावरती 50 धाबा विजयासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज. 5 बॉल 2 धाबा. गोलंदाज मारकुटे गोलंदाज रोहिदास पवार शाकिनीचा विचार केला तर बाळा पाहायला मिळतो. बाळाच्या बॅटमध्ये देखील नक्कीच 2 चौकार संघाला मिळवून देण्याचं काम केलं. अजूनही विजयासाठी 2 धाब्याची गरज असताना शाकिनीवरती पाहायला मिळतो. पण एकदा देखील चांगला फटका पॉइंट मध्ये सजवला. क्षेत्ररक्षक देखील बॉलचा पाठलाग करतो परंतु देखील बघता बघता दुसऱ्या धाब्याचा कॉल आला. इथे टीम ओमसाई पळू या मॅच मध्ये होते विजय. टपलक टीम ओमसाई अजय हनुमान सोनगाव. अभिनंदन टीम ओमसाई पळू संघ. मॅन ऑफ द मॅच किताब स्वप्नीलकडे जाताना पाहायला मिळेल. अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळाली. वैयक्तिक 11 आणि 31 धाबा.